आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं, यावरून विरोधकांनी टोलेबाजी केलेली आहे। दरम्यान सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी बाप्पाच्या दर्शनावरती राजकारण करणाऱ्यांची कीव येते अशी प्रतिक्रिया दिलेली आहे। याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। शिवसेनेचे आमदार आणि सिद्धिविनायकाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर सर आपल्यासोबत आहे। सर, स्वागत आहे तुमचं पुढारीमध्ये। आज तुमचा मित्रपक्ष, महायुतीमधला मित्रपक्ष अजित पवार, संपूर्ण राष्ट्रवादीची टीम म्हणजे आमदारांची टीम, नेत्यांची टीम घेऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक व्हायला आले होते, काय तुमच्या प्रति? सिद्धिविनायक हे हिंदूंचं आराध्य दैवत आहे। या दैवताच्या दर्शनासाठी जगभरातून अनेक भक्त येतात, ज्यांच्या श्रद्धा आहेत श्री सिद्धिविनायकावरती आहेत, ते सर्वच येतात। राष्ट्रवादी हा आमचा एक महायुतीमधला एक घटक पक्ष आहे आणि आम्ही पक्ष नाही तर आम्ही एक कुटुंब म्हणूनच सगळं काम करत असतो आणि त्यामुळे अजितदादा आपलं सारं कुटुंब घेऊन या ठिकाणी आले। माझं कर्तव्य आहे त्यांचं स्वागत करण्याचं। आम्ही त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि अजितदादांचे आभारही व्यक्त केले। यावरून आता विरोधक टीका करताना पाहायला मिळत आहे की लोकसभेत चांगलं यश मिळालं नाही म्हणून आता दादा बाप्पाच्या चरणी नतमस्तक होती। आगामी काळात विधानसभा जे आहेत त्या आलेल्या, त्या अनुषंगाने ही सगळं जो आहे तो पॉलिटिकल स्टंट केला जातो। देवळामध्ये जाऊन देवाचं दर्शन घेणं हिंदूंनी, ह्याला जर कोणी राजकारण म्हणत असेल तर त्यांच्या विचाराची कीव करायला पाहिजे। आम्ही प्रत्येकजण नतमस्तक होतो देवासमोर आणि तेच काम आज अजितदादांनी केलं, ते अनेक वर्ष करतात। आज एवढंच आहे, अधिवेशन चालू आहेत, सगळे आमदार एकत्र आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीचं कुटुंब म्हणून ते सगळेजण आले। मला असं वाटतं एक कौतुकास्पद ही गोष्ट आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास कवळेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।